तर हाय सर्वांना, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासरची माणसं. तर कसे आहात सर्वजण? मस्त आहात ना? मी पण मस्त आहे. तर एवढ्या आठवड्यात म्हणजे टेन्शनचंच होतं आणि म्हटलं जाऊ दे, तुम्हाला ही गोष्ट शेअर करावी. खूप दिवस झालं तुम्हाला सांगितलं नव्हतं आणि त्याच्यामुळं मग व्हिडिओ पण नव्हते काढत, मी पोस्ट नव्हते करत. पण मी तुम्हाला सर्व गोष्टी शेअर केलेल्या आहेत. म्हटलं हे पण सुखदुःखातलं आहे, ते पण सांगावा. तर आपली आजी देवा घरी गेलेली आहे, त्यांना देवाज्ञा झालेली आहे. तर ही गोष्ट रविवारीच घडलेली तुम्हाला सांगते. आता तुम्ही म्हणता तू का नाही गेली, तू जायला पाहिजे होतं रविवारीच. तर रविवारी दुपारीच ह्या सर्व गोष्टी झालेल्या आहेत. तर मी व्हिडिओ काही सांगितलं नाही आणि म्हटलं थोडे दिवस होऊ द्या. म्हटलं की लगेच नको व्हिडिओ वगैरे पोस्ट करायला. पण मी कालपासून व्हिडिओ पोस्ट केला आहे. तर म्हटलं चला तुम्हाला सांगते. आणि मग माझं जाणं झालं नाही त्यावेळेस, कारण तुम्हाला माहिती गावी एवढा भयंकर पाऊस चालला आहे, प्रचंड पाऊस चाललेला आहे. आणि इकडं मुंबईला पण पाऊसच होता. आणि त्यावेळेस प्रिशा प्रांजलचं दुखत होतं आणि अचानक सर्व कळल्यावरती आपल्याकडं महिना अखेर चालले. त्यावेळेस सगळं आपल्याकडे अवेलेबल पण नसतं. आणि असं नाही की त्यावेळेस आपण गेलो पण असतो, कसं काय करून कसं ॲडजस्ट करून आपण गेलो असतो. पण मम्मी ते बोलले नको येऊच, आत्ता नको येऊ, पण तू 10व्याच्या दिवशी ये. कारण माझी चुलत बहीण ते पण 10व्याच्या दिवशीच येणार होते. आणि मग त्यावेळेस पण पावसातच सर्व गोष्टी झाल्या बरं का. पावसातच म्हणजे जे आपण म्हणतो सर्व पाऊस येत होता, प्रचंड पाऊस येत होता. आणि माझी आजी वारली दुपारी 3 वाजता. आणि मग एवढे लांबून लगेच येणार नाहीत ना. 3 वाजता म्हटल्यानंतर आपण ते रात्रभर पण नाही ठेवू शकत. तर पटकन ते उरकून टाकलं, कारण पाऊस पण प्रचंड चालू होता. आणि तेवढ्या वेळात ते पाऊस थांबला, पटकन तिची मयत वगैरे पटकन करून टाकली. आणि मग फोन आला मला 3 वाजता. अशी म्हणजे मला रडायला आलं, कारण 8 दिवस झाले सिरियस होती. फोन वगैरे मम्मी ते सगळे गावालाच आहे, माझी चुलती वगैरे सर्व गावालाच आहेत. 8-10 दिवस झाले तिकडंच आहेत. आणि मग दवाखान्यात ठेवून तरी काय करणार ना. मग त्याच्यामुळे मम्मीने निर्णय घेतला की आपण हिला घरी घेऊन जावं. कारण सर्व म्हणजे डोळे बंद, हातपाय काय काम नव्हते करत, काहीच नाही. फक्त नाकाने पण श्वास नाही, फक्त तोंडाने श्वास चालू होता. आणि मग श्वास म्हणजे एवढा भयंकर होता, घर्र 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 असा आवाज येत होता. तेवढाच आवाज येत होता रात्रभर दिवसभर, तेवढाच आवाज येत होता. आणि तेवढे 4-5 दिवस कसे तरी ते गेले. आणि मग रविवारी तिचं एकदमच म्हणजे आम्हाला सोडूनच गेली ती. आता लय रडले रे, म्हणजे लय रडले. माझं रडणं बघून पुरी घाबरायला लागले, अरे ही मम्मा का रडायला लागली अशी अचानक. आणि त्याच्यामुळे मम्मी बोलली तू रडू नको, पुरी घाबरतील. कारण मी ना याच्या आधीच लय रडलेली. कारण कसं इंस्टाग्रामवरती रील्स वगैरे आले ना आज्यांचे, तर ॲटोमॅटिक असं इतकं रडायला यायचं मला. एवढं मी किचनमध्ये जाऊन रडायचे. असे व्हिडिओ आले की मला रडू यायचं, मी किचनमध्ये जाऊन रडायचे. आणि ना एवढे 8 दिवस माझं तेच चालू होतं. मग म्हटलं जाऊ द्या, आज मी संध्याकाळी मुंबईला म्हणजे मुंबई नगरला जाणार आहे. आज संध्याकाळी गाडीत बसणार आहे. उद्या सकाळी आपण गावाकडे असून उद्या 10वा दिवस आहे. तर आदल्या दिवशीच जायचं होतं, पण ह्यांना सुट्ट्या नाही, पोरींना पण शाळेला सुट्ट्या नव्हत्या. तर त्याच्यामुळं मग आता उद्या 10व्याचा कार्यक्रम हे. आणि मग मला याच्याच गोष्टीचं वाईट वाटलं की मला त्यावेळेस जाणं नाही झालं. मम्मी बोलली तू जर 10 दिवस राहणार असशील इथं तरी ये, कारण 10 दिवस आपण तिथं राहू शकत नाही. कारण की पोरांची शाळा आता एक्झाम आहे, तिची सोमवारपासून परीक्षा चालू होणार आहे प्रांजलची. त्याच्यामुळे ती बोलली तू डायरेक्ट 10व्या दिवशीला ये. आणि सगळे नातेवाईक पण आमचे, माझे पप्पा तिथे, तो मला तर माहिती आहे माहेरचे मग आपल्याला सपोर्ट करतात की मुलीचे हाल नको व्हायला, पोरींचे हाल नको व्हायला. त्या कारणाने मम्मी बोलली तू डायरेक्ट आता शनिवारी आहे, उद्या 10व्याचा कार्यक्रम आहे. तर त्यासाठी मी जाणार आहे. आज संध्याकाळी आम्ही बसणार आहोत गाडीत. तर मला लय वाईट वाटलं, त्यावेळेसच जायला पाहिजे होतं. आणि मी ना खरंच माझी शेवटची भेट तुम्हाला सांगते. मी जत्रेला गेले होते बघा, त्यावेळेसच शेवटची भेट झाली. त्यावेळेस मी तिच्यासोबत गप्पा मारल्या, लय बोलले, लय म्हणजे हसी मजाक. तिच्याकडून मी गाणं म्हणून घेतलं, देवाचे गाणे म्हणून घेतले. आणि खरंच मी एक आठवण ठेवलेली तिला, तिची एक माझ्या मोबाईलमध्ये. आणि तिने जे गाणे वगैरे देवाचे बोललेले, परत व्हिडिओ जी दिसलेली, तर खरंच म्हणजे एक प्रकारे ती माझ्यासोबत बोलली व्हिडिओतून. मला जेव्हा तिची आठवण आहे मी ती व्हिडिओ चालू करा. फोटोत तर ती आपण त्या फोटोत नुसतं तिला बघू शकतो, पण व्हिडिओमध्ये तिने सगळे कार्य केलेले, गाणं बोलली. ते मग मला कधी आठवण आली की मी तिचे
व्हिडिओ वगैरे बघत जाईन. तर चला आता तीच तयारी चालली माझी आवरायची. आता बॅग आम्ही लगेच येणार आहे, कारण पेपर आहे सोमवारी, शाळेचा खाडा नाही करता यायचा. हां, मम्मी बोलली ये म्हटली, आदल्या दिवशीच म्हटली होती मुक्कामाला ये वगैरे. पण मुक्कामाला आता कसं ह्यांना पण सुट्ट्या नाहीत आणि पोरींना सुट्ट्या नाहीत. म्हटलं मग आज संध्याकाळी आम्ही पनवेलीवरून बसू आता आणि मग सकाळी आम्ही गावाकडे जाऊ. गावाकडे पण लय पाऊस चालू आहे, सारखा पाऊस. इकडं पण पावसाचं वातावरण आणि तिकडं पण पाऊसच चालू आहे तिकडं पण. पण आता काही जाणं पण गरजेचं आहे का नाही. त्याच्यामुळं म्हटलं तुम्हाला सांगावा, तर मम्मीसोबत तुमची भेट होईल म्हणून मी एवढ्या आठवड्यात एकही व्हिडिओ पोस्ट केला नाही, काही नाही. म्हटलं आता तुम्हाला ही गोष्ट पण कळली पाहिजे. त्यावेळेस आजी खूप सिरियस होती आमची, खूप म्हणजे खूप म्हणजे सिरियस. म्हणजे ते त्रास होत होता तिला एक प्रकारे. म्हणजे मृत्यू पण लवकर येणं म्हणजे एक प्रकारे त्रासच असतो. तर तसं तिला म्हणजे सर्व अवयव बंद पडले होते, फक्त तोंडावाटे ती श्वास घेत होती. आणि त्याच्यावर ती 5-6 दिवस तसंच झालं. 5-6 दिवस तोंडाने श्वास. त्यावेळेस ती म्हणजे दवाखान्यात ॲडमिट केले, तेव्हाच तिचं म्हणजे एक प्रकारे जीव गेल्यासारखाच होता. फक्त तोंडातूनच श्वास होता चालू होता. त्यावेळेस मला लय म्हणजे जेव्हापासून तिला दवाखान्यात ॲडमिट केलं तर सगळे म्हणायचे नाही का, आता काही खरं नाही, हे नाही असं. त्यावेळेस मी व्हिडिओत बघा तुम्हाला सांगितलं होतं, मला त्यावेळेस लय मन भरून येत होतं. आणि पोरींसोबत रडणं तर लहान लेकरावं लगेच त्यांचं हे होतं, अरे मम्मा का रडती. तर जाऊ द्या आता. एक गोष्ट म्हणजे आम्ही लय प्रेम केलं. आमची आजी आमच्यावर खूप जीव लावायची. आम्ही पण लय जीव लावलेल्या आजीवर. आम्ही असं हेच नाही की तिचं कुठं कमी पडलं की तिला त्रास झाला, त्या गोष्टीत अजिबात नाही. एवढ्या वर्ष पप्पांकडे होती. नंतर माझा चुलत भाऊ त्यांनी घेऊन गेले होते, त्यांनी पण तिला तेवढाच जीव लावला. पण काय झालं, वय झालं म्हटल्यावरती मृत्यू येणं साहजिकच आहे. आणि वय झालं होतं, लय वय झालं होतं तुम्हाला सांगते. तरी किती सांगता येत नाही, पण 90च्या आसपास असं, 90-91च्या आसपास. ते कसं एवढ्या वर्ष जगण्याचं कारण तिने जे पहिलं खाल्लेलं काय म्हणजे पौष्टिक जेवण पहिल्या काळातलं. आता काय हो, माणूस 30-35 वर्षातच निघून जाते. चालले चला आता जायची तयारी चालली. बॅग भरायचं आता काय झालं. चला बाय बाय. आता उद्या डायरेक्ट आता आपण भेटूया. त्यांना काय लहान लेकरांना काही नाही करत. तर चला बाय बाय. उद्या आता नगरला डायरेक्ट भेटू मम्मी सोबत. उद्या 10वा दिवस आहे डायरेक्ट. चला बाय बाय. 2 दिवस राहायचं. हो.